खेळाडू मैदानामध्ये जाताना आपण पाहू शकता। तर दुसरीकडे दोन आयकॉन खेळाडू, एकीकडे चैतन्य पाटील टाकीगाव, तर दुसरीकडे अक्षय पाटील मोन्या। अक्षय पाटील फार मोठी फरमाईश राहते या खेळाडूसाठी। प्रत्येक आयकॉन टूर्नामेंट मध्ये आम्ही या क्रीडांगणामध्ये पाहिलं। ओ चेंज ऑफ पेस, मागच्या मॅच मध्ये विकीचं देखील दमदार परफॉर्मन्स। सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मॅचला आपण सुरुवात करूया। सेमीफायनल एक आजच्या दिवसांमधील ही महत्त्वाची मॅच। इथून जिंकणार संघ पुढच्या फेरीमध्ये म्हणजे मेगा फायनल मध्ये सुनीलजी पोहोचणार आहे। त्यामुळे डू ऑर डाय, करो या मरो या मॅचला आपण पाहू शकता स्क्रीनवरती। अटल सेतू जिथून अगदी वेगवान प्रवास, अगदी तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये मुंबई नरीमन पॉइंट गाठू शकते। आमचे सुनीलजी नेहमी तो प्रवास करत असतात। असा अटल सेतू एक वेगळं दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। अवतीभोवती प्रचंड मोठी झाडं, त्याच्यामध्ये हे अटल सेतू जिथून तुम्हाला अगदी डायरेक्टली नरीमन पॉइंट 15 ते 20 मिनिटांमध्ये वेगळं दृश्य ग्रामपंचायत सदस्य झाले, ग्रामपंचायत सदस्य झाले, ग्रामपंचायत सदस्य झाले। गोरगरिबांना मदत करी, आईवर श्रद्धा त्यांची भरी, आईवर श्रद्धा त्यांची भरी, आईवर श्रद्धा त्यांची भरी। विनोद स्पोर्टवाले जागर करीत रे दिन रात। धन्यवाद। तर हे टायटल सॉन्ग आमचे सर्वांचे लाडके विनोददादा पाटील ज्यांचं तुम्हाला ऐकायला मिळालं। उद्या देखील आपण नक्की चर्चा करू या स्पर्धेबद्दल देखील, आणि अंपायरचं देखील आपण कौतुक करायला विसरणार नाही आहोत। प्रफुल्ल ठाकूर सर, संदीप पाटील सर, उत्तमरित्या कामगिरी आज पंचांची राहिले। चला सामन्याला सुरुवात करूया। ओ पहिला बॉल, इट्स अ व्हाईट बॉल। व्हाईट बॉलने केले सुरुवात अक्षय पाटील मोनिया। आज बऱ्याच स्पर्धांमध्ये आयकॉन फार बिझी असतात। इथे आयकॉन खेळायचं, परत दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या टीम मध्ये चैतन्यला आपण पाहिलं मागील आजचा दिवस त्याचा अगदी बिझी राहिला। ओ हेलिकॉप्टर लुक, परेश ठाकूर हा खेळाडू फार विस्फोटक आहे। षटकार दुसऱ्याच बॉलवरती पहिल्या बॉलवरती आक्रमण करत असताना एक बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा। परेश ठाकूर एक अर्धशतक देखील त्याच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये आलं। त्यामुळे ओ मिसटायमिंग फटका फसला, फार मोठी विकेट, क्षेत्ररक्षक तैनात। व्हाट अ कॅच, लाजवाब झेल टिपलाय, मोठा अडथळा दूर केलाय मी तर म्हणेल। परेश ठाकूर 6 वरती बाद। सामना 4 षटकांचा, आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिला बॉल वरती व्हाईट बॉल, तदनंतर पहिला बॉल आला षटकार, टोटल 7 धावा। परंतु त्याच्यानंतर अलिबागचा मोन्या मैदानामध्ये आपली ताकद दाखवत असताना वेगवेगळ्या तालुक्यातील एक खेळाडू आहेत। जर तुम्ही चांगली कामगिरी कराल तर प्रेक्षक तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवतात। आज अलिबाग तालुक्यावरून आपण मोन्याला खेळताना पाहतो। उरण तालुक्यातील परेश ठाकूरला त्यानं बाद केलं। दुतुम गावचा खेळाडू पहिल्या मॅच नंतर परेश ठाकूर हवा तशी बॅटिंग करू शकला नाही। पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक आलं, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये देखील अपेक्षा होत्या, परंतु डू ऑर डाय मॅच मध्ये परेश कामगिरी आणखीन चांगली हवी होती, तो परतला। परंतु मागच्या मॅचचा हिरो आणखीन एक अर्धशतक आपण पाहिलं। बॅट्समन प्रथमेश मात्रे पिट्टूच्या बॅट मधून तो आलाय आता बॅटिंग करण्यासाठी।
फिरून खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर चाललाय, त्यामुळे एक एक्स्ट्रा इथून देखील मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा. प्रफुल्ल ठाकूर जे आपल्याला मुख्य पंच पाहायला मिळतात. एक उत्तमरित्या फलंदाज की गाव टेनिस क्रिकेटमधील आपण पाहिलं. तदनंतर प्रल्हाद गजानन मडवी साहेब यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतं. अंकुश पाटील साहेबांचं देखील आगमन. महेंद्र मडवी यांचं देखील आगमन झालंय. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. चला लगेच ते थोडीशी दुखापत झाली पेट्टूला. पाणी घेऊन जा. जरूर डॉट बॉल आलाय, परंतु वेगवान बॉल मोन्याचा तो अगदी जाऊन ते डोक्यावरती आदळला. चला एकत्रित सर्वांनी येऊ नका, फक्त पाणी घेऊन जा त्या ठिकाणी. पिट्टू अगदी फिट आहे, त्यामुळे तिथे जास्त गर्दी करू नका. प्रत्येकाने तिथे जाऊ नका. थोडीशी दुखापत. तो वेगवान बॉल. चला पाहुणे आलेत, त्यांचा आपण सन्मान करूया. प्रल्हाद गजानन मडवी साहेबांचा आपण सन्मान करू, जे आमचे मुख्य मान्यवर आहेत. आपण आलात त्याबद्दल आपलं शब्द सुमनाने सर्वप्रथम सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर मी सन्मान करण्यासाठी विनंती करेन विनोद दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. विनोद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान करू प्रल्हाद गजानन मडवी. प्रल्हाद हरी मडवी हे मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा मी सन्मान करू. प्रल्हाद दादांचा सन्मान. धन्यवाद साहेब, आपण आलात. या स्पर्धेची शोभा आपल्या येण्याने आणखीन द्विगुणित झाली, त्याबद्दल आपला आम्ही सन्मान करतोय. त्याच्यानंतर पुढील सन्मान अंकुश पाटील हे देखील उपस्थित आहेत. अंकुश दादा पाटील यांचा सन्मान देखील इथे केला जाईल. या स्पर्धेचे आमचे सर्व विनोद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान तुमचा करतो. नेहमी महेंद्र शेटकर साहेबांच्या कार्यामध्ये कार्यरत असणारे विनोद दादा, आणि आज त्यांच्या नावाची स्पर्धा. तस दरम्यान मनोज दादा मडवी यांचं देखील आगमन झालं. मी त्यांना देखील विनंती करेल आपण देखील या मंचावरती. मानव ट्रान्सपोर्टचे
हॅलो, चला आपण पाहुण्यांचा सन्मान करूया. जिथे आदरणीय सन्माननीय महेंद्र मडवी साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करू. मी विनोददादा पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण महेंद्र मडवी यांचा यथोचित मान सन्मान करायचा. वस्त्र अलंकार आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. धन्यवाद, आपलं मनापासून आभार. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. तदनंतर पुढील सन्मान केला जाईल. मानव एंटरप्राइजेस प्रोप्रायटर मनोज शेठ मडवी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण करू. इथे मनोज मडवी साहेबांचा सन्मान. मानव एंटरप्राइजेस प्रोप्रायटर विनोद स्पोर्ट्स या नावासाठी त्यांनी सातत्यानं अनेक वेळा मदतीचा हात पुढे केला आणि आज मनोज शेठ साहेबांचा सन्मान. मानव एंटरप्राइजेस प्रोप्रायटर त्यांचा आपण मुख्य सन्मान करू. धन्यवाद साहेब, आपण देखील आलात त्याबद्दल आपला हा सन्मान आम्ही इथे करतो. चला, इथून पहिलाच बॉल खेळत असताना चैतन्य पाटील टाकी गावचा खेळाडू. 91 धावसंख्येचं आव्हान. पहिला बॉल आपण पाहिला तर रन्स मिळायला गेल्या 2 धावा पहिल्या बॉलवरती. प्रथमेश मात्रे दिवाळी टीमच्या कॅप्टनचं देखील आपण कौतुक करूया, कारण टीम मध्ये आयकॉन घेत असताना तुमच्याकडे आयकॉन ऑलराऊंडर असायला हवा. बॅटिंग पाठोपाठ तो बॉलिंग मध्ये देखील आपल्याला मदत करेल. या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यामुळे कर्णधाराची ती भूमिका राहते. टीमचं योगदान राबतं. आज परेश ठाकूर आणि त्याच्या सोबतीला आपण पिट्टूला पाहताय. मानव एंटरप्राइजेस प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय मनोज शेठ साहेबांकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 22,222 रुपयाचं आर्थिक डोनेशन. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. अंकुश रामनाथ पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1,000 रुपये आणि प्रल्हाद हरी मडवी साहेब यांच्याकडून 1,111 रुपयाचं आर्थिक डोनेशन. त्यांचं देखील मनापासून आभार. चैतन्य पाटील पहिला आयकॉन खेळाडू बाद होताना आपण पाहताय. दुसरा आयकॉन खेळाडू अक्षय पाटील मोन्या मैदानामध्ये आला. त्याच्या सोबतीला हितेन भोईर. 4 षटकांची मॅच आणि त्यामध्ये 91 धावसंख्या. भलं मोठं आव्हान. ओ खराब चेंडू. पंचांचा इशारा येईल. इथून इट्स अ वाईट बॉल. 1 अतिरिक्त रन्स. परंतु टार्गेट पर्यंत पोहोचणं. टार्गेट अगदी फार मोठं, त्यामुळे जर मोठे फटके आले नाही तर मॅच जिंकणं कठीण बनेल. चैतन्यने देखील दमदार खेळ केला आज. पहिल्या मॅच पासून आपण जर विचार केला तर त्याची बॅटिंग चांगली राहिली, परंतु या मॅच मध्ये अतिरिक्त धावा, तो प्रेशर, तो दबाव राहिला आणि इथून मोन्या देखील सापडला, परंतु फिल्डर त्या ठिकाणी अगदी पडले. कॅच झालाय ड्रॉप. रन्स मिळेल फक्त 1च धाव. कॅच फार महत्वाच्या. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न देखील केला, कौतुक करूया आपण, कारण तिथे प्रचंड पाणी देखील साचलेलं पाहायला मिळत आहे आणि तिथे त्याचे हे प्रयत्न पाहायला मिळाले. शेवटच्या 2 बॉलचा खेळ. संघाची धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 5 धावा. 6 धावा झाल्यात. मपेसाबी 6 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा उर्वरित खेळ. हा प्रकार बॉल आडव्या बॅटनं पुल केला. हितेन भोईच्या बॅट मधून हा फटका. मिस टायमिंग है. क्षेत्ररक्षक विकी मुंबईकर बॉल खाली. फलंदाज हितेन. बॅक टू द गाउट. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. दोन खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. नवीन खेळाडू आहेत धीरज पाटील, 4थ्या क्रमांकाचा बॅट्समन.
प्रथमेश मात्रेचा पण कौतुक करूया. बॅटिंग मध्ये देखील 68 धावा, बॉलिंग साठी आल्या टोटल 85 धावेची आवश्यकता. टार्गेट पूर्णपणे कठीण आता बनलं, त्यामुळे 18 बॉल 85 धावा. या स्पर्धेचा पहिला गोलंदाज आपण पाहिला ज्यानं मेडन षटक, विकी मुंबईकर. तोच गोलंदाज आता पुन्हा एकदा इन ऍक्शन मोड मध्ये. षटक क्रमांक 2. चला इथून विकी त्याच लाईन वरती बॉलिंग आज संपूर्ण दिवसामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. मागील मॅच मध्ये त्यानं मेडन षटक हाताळलं. त्या मॅच मध्ये सुरुवात करत असताना देखील डॉट बॉल न समोर अक्षय मोने हा खेळाडू आहे, त्यामुळे मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु बॅटच्या टॉप एज वरती लागल्यानंतर देखील बॉल चाललाय सीमा पार. षटकार. सहा धावा मिळायला गेल्यात. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या झाली 12 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. ओ मिस, स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. चांगली कौशल्यता आपण विकीच्या माध्यमातून पाहू शकता. बॉल पडल्यानंतर हलकासा टर्न तर करतो, अँगल क्रिएट करत त्याची गोलंदाजी. आज सर्वांची मनं जिंकलीत विकीच्या गोलंदाजीतून देखील. फलंदाजीमध्ये प्रथमेश मात्रे, परेश ठाकूर हे 2 आयकॉन खेळाडू उत्तमरित्या खेळलेत, परंतु अक्षय मोन्या जाता जाता आपल्या देखील नावाची चर्चा व्हायला हवी हे सांगत असताना आणखीन एक षटकार. चौदा चेंडू सामना जिंकण्यासाठी तब्बल 73 धावा. 14 बॉल 73 धावा. आणखीन एक बॉल चाललाय मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडं. हा तिसरा षटकार. शिट्टी वाजली, गाडी सुटली, शिट्टी वाजली. पावसाळी रब्बर बॉल मध्ये कुठलंही टार्गेट सेट मांडलं जात नाही. जरी 67 हवे असला तरी देखील सामना इथून बनू शकतो. मागील मॅच मध्ये देखील आपण एका ओव्हर मध्ये 33-35 धावा पाहिल्यात. आणखीन एक क्लासिकल फटका, इनसाइड आउट लॉफ्टेड फटका कव्हर केला वाडिश लॉंग ऑफच्या वरून. सीमा पार. षटकार. 61 धावसंख्येची आवश्यकता. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 61 धावा. परंतु पहा मॅच मध्ये पुन्हा एकदा वातावरण निर्माण करत असताना बॅट्समन मोन्याला पाहता. सुरुवाती पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा आल्यानंतर वाटलं की हा सामना एकतर्फी सुरू आहे, परंतु मोन्याने सांगितलं यस अद्याप वेळ गेली नाहीये, सामना अद्याप आम्ही जिंकू शकतोय. आयोजकांकडून सूचना आल्या दोन्ही टीम्स, जो संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल तर उद्या येताना तुम्हाला तेच आयकॉन घ्यावे लागतील. जर आयकॉन खेळाडू उपस्थित नसतील तर तुमचे ग्रामीणचे खेळाडू तेच उतरतील. दुसरा आयकॉन कोणीही चालणार नाही. जे आयकॉन 2 आहेत तेच चालणार आहेत. त्यामुळे ही सूचना दोन्ही टीम्स लक्षात ठेवा. येणारे 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 61 धावा. तिसऱ्या षटकामध्ये कंकेश येत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये कंकेश समोर बॅट्समन आहे धीरज पाटील. 12 चेंडू 61चं समीकरण. प्रति ओव्हर आता 30.50. प्रत्येक ओव्हर मध्ये 30-31. 5-5 षटकार. 12 मध्ये 10 षटकार मारायचे. पहिला बॉल मिस टायमिंग खेळला, त्यामुळे रन्स मिळेल फक्त 1च धाव. आता समीकरण येणारे 11 चेंडू सामना जिंकण्यासाठी टोटल 60 धावा. 11 बॉल त्यामध्ये 10 षटकार. मॅच मध्ये पाहायला गेला तर मोन्या जरूर फाईट करतात, परंतु जे टार्गेट वाढल्या, गोलंदाजांवरती केलेले प्रहार, प्रथमेश मात्रे या खेळाडूंना दाखवलेली आपली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग, आज सर्वांची मनं जिंकलीत प्रथमेशनं. फुल टॉस बॉल, चेंज ऑफ पेस, बॉल जाईल सीमारेषा पलीकडं. षटकार.
मॅचचा आनंद घेत असताना आयुष मडवी आणि ऋतिक कोळी मॅचचा तिथून ते आनंद घेतात. त्यांचं देखील सरचं स्वागत. 4 बॉल मध्ये 4 षटकार मारलेत मोन्या. जेव्हा जेव्हा तो बॅटिंग स्ट्राईक वरती आला आतापर्यंत 4 बॉल मध्ये त्याने 4 षटकार लगावलेत. येणारे 10 चेंडू सामना जिंकण्यासाठी 54 धावा. 10 बॉल मध्ये 9 षटकार. या क्रीडांगणामध्ये विपुलजी मागच्या आठवड्यामध्ये स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं 6 मध्ये 36ची आवश्यकता असताना सूरज केनेने 6 बॉल मध्ये 33 काढल्या होत्या. अवघ्या 3 धावेनं तो संघ पराभूत झाला. म्हणजे या क्रीडांगणामध्ये वेगवेगळे रेकॉर्ड बनण्याची नेहमी शक्यता राहते. आता सामना आलाय 10 बॉल मध्ये 54 9 षटकार मारायचे आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आल्या असत्या तर टार्गेट आतापर्यंत थोडंसं हलकं झालं असतं, परंतु पहिल्या षटकामध्ये रन्स पेटून फक्त 6 दिल्या. त्यामुळे आता 10 बॉल त्यामध्ये मारायचे आहेत. टोटल 9 षटकार. नेक्स्ट बॉल. ओ हेलिकॉप्टर सरळच्या दिशेनं बॅटिंग आवडली असेल तर मोहण्यासाठी देखील टाळ्या उद्या. 5 बॉल 5 षटकार. नवावरती हा रेकॉर्ड आहे. 6 बॉल 6 षटकार. चला इथून 6 बॉल 6 षटकार हा देखील नवा विक्रम. तिरंगा चषकामध्ये अक्षय मॅन फ्रॉम अलिबाग मोन्याच्या बॅट मधून नवा विक्रम. तीसच्या स्ट्राईक रेट न मोन्या बॅटिंग करतोय. 10 बॉल 43 धावा त्यामध्ये ठोकलेत आतापर्यंत 7 दमदार षटकार. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम आज या क्रीडांगणामध्ये देखील पाहायला मिळाला. त्यामुळे आता समीकरण राहिले 8 चेंडू 42 धावा. मिस्टर हॅमिंग स्ट्रोक फटका हवेमध्ये फसला. इथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करत असताना चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. रन्स मिळेल फक्त 1. तू पहा जरी मॅचचा रिझल्ट काही येऊ दे फक्त आपल्या नावाची चर्चा झाली पाहिजे. मॅचचा रिझल्ट काही आला तरी हरकत नाही, परंतु आता मोन्या ज्या पद्धतीने लढल्या, मोन्याने ज्या पद्धतीने बॅटिंग केली तर त्याच्यासाठी टाळ्या जरूर वाजू शकतील. ज्या पद्धतीचा याचा परफॉर्मन्स. चला या ओव्हर मधील शेवटचा बॉल. 7 चेंडू 41 धावा. 7 बॉल 41 समीकरण. आडव्या बॅटनं फटका मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. डॉट बॉल आणि आता समीकरण येणारे 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी टोटल 41 धावेची आवश्यकता. येणारे 6 चेंडू 41 धावा. नवीन गोलंदाज आपण लगेच एंटर करा. जान्हवी शूटर्स गावदेवी दिवाले हा संघ आपण पाहताय. आता इथून चांगली कमबॅक. 6 चेंडू 41 आवश्यकता. जरी 6 बॉल मध्ये 6 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीये. जान्हवी शूटर्स गावदेवी दिवाळे टीमचे मालक श्रीश कडू त्या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. ते टीमचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचं देखील आम्ही अभिनंदन करू, कारण संघाने दमदार कामगिरी केली आणि अवघ्या क्षणामध्ये त्यांचा संघ ट्रॉफीवरती आपले नाव कोरणार आहे. 5 चेंडू सामना जिंकण्यासाठी 41 धावा. शेवटचे 5 चेंडू सामना जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. त्यामुळे आव्हान पूर्णपणे कठीण आहे. परंतु मोन्या जाता जाता चांगले फटके प्रेक्षकांपर्यंत दाखवतोय. आणखीन एक षटकार.
परंतु मोन्याच्या बॅटिंगचा आपण अहवाल जरूर यस मोन्या एकदा बॅट उंच करा. एक मिनिट बॅट्समन मोन्याचं अर्धशतक झालं. वेल प्लेड मोन्या. सर्वांचं या सर्व प्रेक्षक टाळ्यांना त्याचं स्वागत करत असताना 7वा खेळाडू ठरलाय. मोन्याच्या बॅट मधून ही 7वी अर्धशतकीय खेळी आपण या स्पर्धेमध्ये पाहिले. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मॅच संपली नाहीये. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. समीकरण 4 चेंडू 34 धावा. 4 बॉल 34 धावा. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये अद्याप 34 धावेची आवश्यकता आहे. त्यामुळे मॅच संपली नाहीये. जर गोलंदाजाकडून चुका झाल्या तर मॅच बनेल. परंतु इथून डॉट बॉल. चला आता मात्र थोडीशी औपचारिकता. परंतु ज्या पद्धतीने मोन्याची बॅटिंग पाहायला मिळाली. उल्लेख आपण नेहमी मोन्याच्या बॉलिंगचा करतो परंतु आज मोन्या ज्या पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळाला. अलिबागचा खेळाडू. चला आणखीन एक उत्तुंग असा फटका. लॉंग ऑफ सीमा पार षटकार. अलिबाग तालुक्यातील खेळाडू आणि आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आले टोटल 9 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. 15 बॉल मध्ये 56 वरती बॅटिंग करतो. 15 चेंडू 56 धावा. अगदी टार्गेट थोडं कमी असतं तर भेंडकळ संघाने देखील इथे बाजी मारली असती परंतु हार्डलक आपण म्हणूया. मोन्याची ही खेळी विजयापर्यंत पोहोचू शकली नाही परंतु ज्या पद्धतीने तो लढला इतिहासामध्ये पराभवाची देखील नोंद होत असते परंतु संघर्षात दम असायला हवा आणि तो संघर्ष आज पाहायला मिळाला. अक्षय पाटील अर्थातच मोन्याच्या बॅट मधून ही केळी देखील भेंडकलचे समर्थक कधी विसरू शकणार नाही. ज्या पद्धतीची बॅटिंग केली मोन्यानं. लास्ट बॉल आजच्या दिवसातील हा शेवटचा चेंडू आणि अगदी क्लोज अंपायरिंग. चला पंच थोडे मागे वा तिथून. एक बॉल राहिला. पावसाळी रब्बर बॉल आहे. शेवटचा बॉल. चला या षटकारानं जरूर मॅच संपले परंतु 20 धावसंख्येने सामना जिंकलाय. टीम जानवी शूटर्स, टीम गावदेवी दिवाले, टीम फायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. ये दिवाले गावाला न बैरी देव माझा 12 महिन्याची आईलाय पाहुणा. मॅचचा हिरो ठरलाय पुन्हा एकदा प्रथमेश म्हात्रे. 19 बॉल 68 धावा कुटणारा फुंडे टेनिस क्रिकेटचा बाहुबली, उरणचा स्टार प्लेयर. आज आपण पाहताय प्रथमेशला जो ठरला मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग मध्ये देखील 6 धावा देत 2 खेळाडूंना त्याने बाद केलाय आणि अशा रीतीने तो ठरतो प्लेअर ऑफ द मॅच. मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय टीम जानवी शूटर्स गावदेवी दिवाळे. चलो प्रथमेश आपण देखील मंचावरती या. उद्या देखील 8 टीम्स खेळतात त्यामुळे जे संघ मॅच पाहत असतील उद्या पहिली मॅच गावदेवी साई आणि भूमिका स्पोर्ट चिरल्या त्यामुळे दोन्ही टीम्स आपण वेळेवरती हजर राहू. उद्या ठीक 10 वाजता उद्या मॅच सुरू केली जाईल. ठीक 10 वाजता उद्या पहिला बॉल इथे टाकला जाणार त्यामुळे आपल्याला वेळेवरती यावं लागेल. चला अगदी ऐन मोक्याच्या क्षणाला दिवाले संघ आम्हाला आयोजकांना मिळाला.